भारतीजींच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. रुग्णालयाच्या बाहेर एकट्या बसून त्या सतत रडत होत्या. वृद्ध डोळ्यावरचा चष्मा डोळ्यातील अश्रूंनी ओला झाला होता, जो त्या वारंवार साडीच्या पदराने पुसत होत्या. आत त्यांचे पती कैलासजींचे ऑपरेशन चालू होते आणि भारतीजी त्यांच्यासाठी देवाकडे सतत प्रार्थना करत होत्या. सकाळपासून त्यांनी एक घासही खाल्ला नव्हता, पण त्यांचा सांभाळ करणारा, त्यांच्या अश्रूंना पुसणारा, त्यांचा आधार बनणारा कोणीही मुलगा त्यांच्यासोबत नव्हता. जेव्हा स्वतःचीच मुले परकी झाली तेव्हा इतर नातेवाईकांकडून मदतीची अपेक्षा करणं व्यर्थ होतं. कैलासजी बऱ्याच दिवसापासून हृदयाच्या आजाराने त्रस्त होते. काल रात्री अचानक हृदयविकाराचा झटका आल्यावर शेजाऱ्यांच्या मदतीने भारतीजींनी त्यांना रुग्णालयात घेऊन आल्या. शेजाऱ्यांनी आपली जबाबदारी निभावून परत निघून जाताना त्यांनी मुलांना बोलवण्याचा सल्ला दिला. पण भारतीजींनी मुलांना फोन केला होता तेव्हा वारंवार फोन कट केला गेला. हतबल होऊन त्यांनी पुन्हा फोन करणं बंद केलं. काही तासानंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी हात वर केले. वर्षानुवर्षाचे साथसंगत एका क्षणात संपले. कैलासजींच्या निधनाचा दुःख आणि एकटेपणाचा बोजा भारतीजींच्या मनाला पुरता हलवून गेला. पतीच्या मृत्यूचे दुःख सहन करणे एका पत्नीसाठी किती कठीण असते हे फक्त तीच जाणू शकते. पण हे दुःख भारतीजींना एकट्याने सहन करावे लागले. शव घरी आणले गेले. शेजारी मुलांच्या येण्याची वाट पाहत राहिले. मोठा मुलगा विकास परदेशात राहत होता, तर धाकटा मुलगा सुरेश जवळच्याच शहरात होता. सकाळपासून संध्याकाळ झाली, पण जवळ राहणाऱ्या मुलाचा पत्ताही लागला नाही. अखेर भारतीजींनी स्वतःच पतीला मुखाग्नी देण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा ही गोष्ट आसपासच्या लोकांना कळाली तेव्हा त्यांनी टोमणे मारायला सुरुवात केली. मुलं आहेत तर मुखाग्नी मुलांनीच दिली पाहिजे, पत्नीचा हा अधिकार नाही, काहींनी म्हटलं. पण भारतीजींनी कुणाचाही न ऐकता आपला निर्णय पक्का केला. त्यांच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी तरळल्या. त्यांना आठवलं कसं त्यांनी तरुण वयात कैलासजींसोबत संसार सुरू केला होता. सासरच्या मंडळींनी त्यांना मुलगी मानलं होतं. आपल्या मेहनतीनं आणि साधेपणानं त्यांनी सगळ्यांचं मन जिंकलं होतं. काळाच्या ओघात त्यांना 2 मुलगे झाले. लोक म्हणायचे, 2 मुलांचे सुख असलेली आई म्हातारपणी राणीसारखी आयुष्य जगेल. पण आता हे सगळं टोमण्यासारखं वाटत होतं. मोठा मुलगा विकास अभ्यासात हुशार होता. इंजिनिअरिंग केल्यानंतर तो परदेशात स्थायिक झाला आणि तिथेच लग्न केलं. धाकटा मुलगा सुरेश व्यवसायात गुंतला आणि आपल्या कुटुंबासोबत दुसऱ्या शहरात स्थायिक झाला. दोन्ही मुलांनी आपल्या आईवडिलांची जबाबदारी टाळली. कैलासजींच्या 13व्याच्या दिवशी अचानक दोन्ही मुलं घरी पोचली. भारतीजींनी त्यांच्या दिशेने पाहिलं आणि त्यांच्या मनात साचलेला दुःखाचा आणि रागाचा पूर वाहू लागला. त्यांनी कडव्या स्वरात विचारलं, आता कशासाठी आलात? जेव्हा तुमचे वडील आजारी होते तेव्हा नाही आलात, जेव्हा ते गेले तेव्हाही नाही आलात, आता आलात तरी कशासाठी? मोठा मुलगा विकास म्हणाला, आई मी परदेशात होतो, कसं येणार? आत्ता आलो आहे ना, त्यामुळे काय फरक पडतो? आणि धाकटा मुलगा सुरेश म्हणाला, आई मी बिझनेस मीटिंगमध्ये व्यस्त होतो, लाखोचं नुकसान झालं असतं. आता आलो आहे तर सगळं कामं आज संपवून टाकू. हे ऐकून भारतीजी संतापून म्हणाल्या, तुम्ही जायदाद घ्यायला आला आहात का? तुम्हाला लाज वाटत नाही? आता हे घर आणि हे शेत वृद्धाश्रमाला दान करीन. मी एकटी सगळं सांभाळेल. आता तुम्ही दोघांनी मला भेटायलाही येऊ नका. हे बोलून त्यांनी दरवाजा बंद केला. दोन्ही मुलं गप्पच तिथून निघून गेली. भारतीजींच्या ठाम आणि आत्मनिर्भर निर्णयाने त्यांना एकटेपणावर मात करण्याचं बळ दिलं.